सामान्य विज्ञानावरील महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावला. पेशीच्या अभ्यासाला काय म्हणतात? पेशीच्या अभ्यासाला सायटॉलॉजी असे म्हणतात. सजीवांचा सर्वात लहान घटक कोणता? सजीवांचा सर्वात लहान घटक पेशी होय. पेशीचे ऊर्जाघर कोणाला म्हणतात? पेशीचे ऊर्जाघर तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. प्रथिन संश्लेषणाचे केंद्र कोणते? प्रथिन संश्लेषणाचे केंद्र रायबोझोम्स होय. पेशीची आत्मघाती पिशवी कोणाला म्हणतात? पेशीची आत्मघाती पिशवी लायसोझोम्सला म्हणतात. पेशीचे नियंत्रण केंद्र कोणते? पेशीचे नियंत्रण केंद्रक न्यूक्लियस होय. केवळ वनस्पती पेशीमध्येच काय आढळते? केवळ वनस्पती पेशीमध्येच पेशीभित्तिका आणि हरितलवके आढळतात. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी स्त्रीबीजांड म्हणजे ओहम होय. सर्वात मोठी जिवंत पेशी कोणती? सर्वात मोठी जिवंत पेशी शहामृगाचे अंडे होय. रक्ताचा शोध कोणी लावला? रक्ताचा शोध कार्ल लँडस्टॅनर या शास्त्रज्ञांनी लावला. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 mmHg इतका असतो. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के मदत करते. रक्तात कोणता धातू असतो? रक्तात लोह म्हणजेच आयर्न हा धातू असतो. आरबीसीचे पूर्ण नाव काय? आरबीसीचे पूर्ण नाव रेड ब्लड सेल्स म्हणजेच तांबड्या रक्तपेशी होय. तांबड्या पेशीचे स्मशान कोणास म्हणतात? तांबड्या पेशीचे स्मशान प्लीहा स्प्लीनला म्हणतात. पांढऱ्या रक्तपेशींचे मुख्य कार्य काय? पांढऱ्या रक्तपेशीचे म्हणजेच WBCचे मुख्य कार्य रोगप्रतिकारशक्ती वाढवणे होय. हिमोग्लोबिनमध्ये काय असते? हिमोग्लोबिनमध्ये लोह असते. ओ रक्तगटास काय म्हणतात? ओ रक्तगटास सर्वयोग्यदाता युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. एबी रक्तगटास काय म्हणतात? एबी रक्तगटास सर्वयोग्यग्राही म्हणजेच युनिव्हर्सल रिसेप्टार असे म्हणतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे जीवनसत्व बी आणि सी होय. मेदात विरघळणारी जीवनसत्व कोणती? मेदात विरघळणारी जीवनसत्व ए, डी, ई आणि के होय. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? रात आंधळेपणा जीवनसत्व अ च्या अभावामुळे होतो. बेरीबेरी रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बेरीबेरी हा रोग जीवनसत्व B1च्या अभावामुळे होतो. स्कर्वी रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? स्कर्वी हा रोग जीवनसत्व क च्या अभावामुळे होतो. मूळदूस म्हणजेच रिकेट्स कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मूळदूस रिकेट्स जीवनसत्व ड च्या अभावामुळे होतो. सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्व मिळते? सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? लिंबूवर्गीय फळामध्ये जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सी असते. हाडाच्या बळकटीसाठी काय आवश्यक असते? हाडाच्या बळकटीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस आवश्यक असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांना कोणता रोग होतो? प्रथिनांच्या कमतरतेमुळे लहान मुलांना क्वॉशिओरकर हा रोग होतो. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरात एकूण 206 इतकी हाडे असतात. नवजात बालकामध्ये किती हाडे असतात? नवजात बालकामध्ये सुमारे 300 हाडे असतात. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर मांडीचे हाड होय. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लहान हाड स्टेप्स म्हणजेच कानातील हाड होय. मानवी कवटीत किती हाडे असतात? मानवी कवटीत 22 हाडे असतात. त्यापैकी चेहऱ्यात 14 आणि डोक्यामध्ये 8 हाडे असतात.
लाळेमध्ये कोणते विकर असते? लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असते. अन्नाचे पचन प्रामुख्याने कोठे होते? अन्नाचे पचन प्रामुख्याने लहान आतड्यात होते. यकृत शरीरातील कोणत्या संस्थेचा भाग आहे? यकृत शरीरातील पचन संस्थेचा भाग आहे. इन्सुलिन कोठे तयार होते? इन्सुलिन स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाजमध्ये तयार होते. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 फॅरनहाइट इतके असते. श्वसन संस्थेचा मुख्य अवयव कोणता? श्वसन संस्थेचा मुख्य अवयव फुफ्फुसे होय. मूत्रपिंडाचा कार्यात्मक घटक कोणता? मूत्रपिंडाचाच म्हणजेच किडनीचा कार्यात्मक घटक नेफ्रॉन होय. रक्त शुद्ध करण्याचे काम शरीरात कोण करते? रक्त शुद्ध करण्याचे काम शरीरात किडनी करते. लघवीचा पिवळा रंग कशामुळे असतो? लघवीचा पिवळा रंग युरोक्रोममुळे असतो. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? डायलिसिस उपचार किडनी निकामी झाल्यावर करतात. एका मिनिटात हृदय किती वेळा धडकते? एका मिनिटात हृदय 72 वेळा धडकते. मानवी हृदयाला किती कप्पे असतात? मानवी हृदयाला एकूण 4 कप्पे असतात. फुफ्फुसाच्या आवरणाला काय म्हणतात? फुफ्फुसाच्या आवरणाला प्लुरा असे म्हणतात. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर हे उपकरण वापरतात. ECG कशाच्या तपासणीसाठी वापरतात? ECG हृदयाच्या तपासणीसाठी वापरतात. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा मुख्य वायू कोणता? वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारा मुख्य वायू नायट्रोजन होय. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू बाहेर पडतो? प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत ऑक्सिजन हा वायू बाहेर पडतो. वनस्पतीचे स्वयंपाकघर कोणाला म्हणतात? वनस्पतीचे स्वयंपाकघर पानांना म्हणतात. हरितद्रव्यात कोणता धातू असतो? हरितद्रव्यात मॅग्नेशियम हा धातू असतो. जगातील सर्वात लहान फूल कोणते? जगातील सर्वात लहान फूल ओल्फिया होय. वनस्पतीमधील पाण्याचे वहन कोण करते? वनस्पतीमधील पाण्याचे वहन जलवाहिन्या म्हणजेच झायलम करतात. वनस्पतीमधील अन्नाचे वहन कोण करते? वनस्पतीमधील अन्नाचे वहन रक्तवाहिन्या म्हणजेच फ्लोएम करतात. बांबू हे काय आहे? बांबू हे एक प्रकारचे गवत आहे. फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरतात? फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा वायू वापरतात. बटाटा हे वनस्पतीचे काय आहे? बटाटा हे वनस्पतीचे खोड ट्यूबर आहे. मलेरिया कशामुळे होतो? मलेरिया प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे होतो. एड्स कशामुळे होतो? एड्स HIV विषाणूमुळे होतो. कॅन्सरच्या अभ्यासाला काय म्हणतात? कॅन्सरच्या अभ्यासाला ऑन्कॉलॉजी असे म्हणतात. क्षयरोग TB शरीराच्या कोणत्या भागाला होतो? क्षयरोग TB शरीराच्या फुफ्फुसे या भागाला होतो. कावीळ हा रोग कोणत्या अवयवावर परिणाम करतो? कावीळ हा रोग शरीराच्या यकृत या अवयवावर परिणाम करतो. टायफॉईडसाठी कोणती चाचणी करतात? टायफॉईडसाठी विडाल टेस्ट ही चाचणी करतात. BCG ही लस कोणत्या रोगाविरुद्ध दिली जाते? BCG ही लस क्षयरोग TB या रोगाविरुद्ध दिली जाते. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी लावला. रेबीज हा रोग कोणाच्या चावण्यामुळे होतो? रेबीज हा रोग कुत्रा चावण्यामुळे होतो. इन्फ्लुएंझा हा आजार कशामुळे होतो? इन्फ्लुएंझा हा आजार विषाणूमुळे होतो. मानवी मेंदूचे वजन किती असते? मानवी मेंदूचे वजन 1350 ते 1400 ग्राम इतके असते. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? मेंदूचा सर्वात मोठा भाग प्रमस्तिष्क म्हणजे सेरेब्रम होय. शरीराचा समतोल राखण्याचे काम मेंदूचा कोणता भाग करतो? शरीराचा समतोल राखण्याचं काम मेंदूचा अनुमस्तिष्क म्हणजे सेरेबेलियम करतो. EEG कशाच्या कार्यासाठी तपासतात? EEG मेंदूच्या कार्यासाठी तपासतात. मज्जासंस्थेचा कार्यात्मक घटक कोणता? मज्जासंस्थेचा कार्यात्मक घटक न्यूरॉन होय. जीवशास्त्राचे जनक कोण? जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल होय. वनस्पतीशास्त्राचे जनक कोण? वनस्पतीशास्त्राचे जनक थिओफ्रास्टस होय.
अनुवंशशास्त्राचे जनक कोण? अनुवंशशास्त्राचे जनक ग्रेगर मेंडल होय. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी मांडला. आधुनिक वर्गीकरणशास्त्राचे जनक कोण? आधुनिक वर्गीकरणशास्त्राचे जनक कार्ल लिनियस होय. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत होय. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी पीयूषिका म्हणजेच पिट्युटरी ग्लँड होय. मुलगा होण्यासाठी कोणती गुणसूत्रे आवश्यक असतात? मुलगा होण्यासाठी XY ही गुणसूत्रे आवश्यक असतात. मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? मानवी शरीरात गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात, तर एकूण 46 गुणसूत्रे असतात. DNAचा आकार कसा असतो? DNAचा आकार दुहेरी सर्पिलाकार म्हणजेच डबल हेलिक्स असतो. ATPचे पूर्ण नाव काय? ATPचे पूर्ण नाव ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट होय. दुधाचा पांढरा रंग कशामुळे असतो? दुधाचा पांढरा रंग केसिनमुळे असतो. दुधाचा पिवळसर रंग कशामुळे असतो? दुधाचा पिवळसर रंग कॅरोटीनमुळे असतो. मधामध्ये मुख्यत्वे काय असते? मधामध्ये मुख्यत्वे फ्रुक्टोज असतो. मुंग्याच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते? मुंग्याच्या दंशामध्ये फॉर्मिक ॲसिड नावाचे आम्ल असते. रेशीम कीटकांच्या पालनाला काय म्हणतात? रेशीम कीटकांच्या पालनाला सेरिकल्चर असे म्हणतात. मधुमक्षिका पालनाला काय म्हणतात? मधुमक्षिका पालनाला एपिकल्चर असे म्हणतात. हाडामध्ये कोणते प्रथिन असते? हाडामध्ये ओसिन नावाचे प्रथिन असते. माशाच्या यकृताच्या तेलात कोणते जीवनसत्व भरपूर असते? माशाच्या यकृताच्या तेलात जीवनसत्व अ आणि जीवनसत्व ड ही जीवनसत्वे भरपूर असतात. पांढऱ्या पेशीचे आयुष्य किती असते? पांढऱ्या पेशीचे आयुष्य 2 ते 4 दिवस इतके असते. सर्वात मोठा प्राणी कोणता? सर्वात मोठा प्राणी निळा देवमासा ब्लू व्हेल होय. मानवी डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो? मानवी डोळ्याचा कार्निया हा भाग दान केला जातो. रंग आंधळेपणा कलर ब्लाइंडनेस असणाऱ्या व्यक्तीला कोणते रंग ओळखता येत नाहीत? रंग आंधळेपणा असणाऱ्या व्यक्तीला लाल आणि हिरवा हे रंग ओळखता येत नाहीत. एका घन मिलीमीटर रक्तात किती तांबड्या पेशी असतात? एका घन मिलीमीटर रक्तात सुमारे 50 लाख इतक्या तांबड्या पेशी असतात. लाळ कशाच्या पचनासाठी मदत करते? लाळ पिष्टमय पदार्थ स्टार्च पचनासाठी मदत करते. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी थायरॉइड होय. हाडांना हाडाशी जोडणाऱ्या उतीला काय म्हणतात? हाडांना हाडाशी जोडणाऱ्या उतीला लिगामेंट असे म्हणतात. स्नायूंना हाडाशी जोडणाऱ्या उतीला काय म्हणतात? स्नायूंना हाडाशी जोडणाऱ्या उतीला टेंडन असे म्हणतात. मानवी हृदयाचे वजन साधारण किती असते? मानवी हृदयाचे वजन साधारणतः 300 ग्राम इतके असते. लहान आतड्याची लांबी किती असते? लहान आतड्याची लांबी सुमारे 6 ते 7 मीटर इतकी असते. मोठ्या आतड्याची लांबी किती असते? मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर इतकी असते. जठरामध्ये अन्नाचे पचन करण्यासाठी कोणते आम्ल असते? जठरामध्ये अन्नाचे पचन करण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl असते. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑस्टिओलॉजी असे म्हणतात. मानवी दाताचे कडक आवरण कशाचे बनलेले असते? मानवी दाताचे कडक आवरण इनॅमलचे बनलेले असते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा संप्रेरक कोणता? रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा संप्रेरक इन्सुलिन होय. क्षयरोगाचा शोध कोणी लावला? क्षयरोग TBचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी लावला. पटकी कॉलेरा हा रोग कशामुळे होतो? पटकी कॉलेरा हा रोग जीवाणू व्हॅब्रो कोलरी या जीवाणूमुळे होतो. मलेरियाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो? मलेरियाचा प्रसार मादी अनाफिलस या डासामुळे होतो. हत्ती रोग कोणत्या डासामुळे होतो? हत्ती रोग क्युलेक्स या डासामुळे होतो. डेंग्यू ताप कोणत्या डासामुळे होतो? डेंग्यू ताप एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. गोवर मिझल्स हा आजार कशामुळे होतो? गोवर मिझल्स हा आजार विषाणूमुळे होतो.
पेनिसिलिन हे औषध कशापासून मिळवतात? पेनिसिलिन हे औषध कवक फंगसपासून मिळवतात. कोणत्या रोगाला धनुर्वात असेही म्हणतात? टिटॅनस या रोगाला धनुर्वात असेही म्हणतात. कावीळमध्ये शरीराचा कोणता भाग पिवळा पडतो? कावीळमध्ये शरीराचा डोळे आणि त्वचा हा भाग पिवळा पडतो. पोलिओहिलस कोणी शोधली? पोलिओहिलोस जोनाल्ड साल्क या शास्त्रज्ञांनी शोधली. कोणत्या जीवनसत्वाला कोबाल्मिन म्हणतात? जीवनसत्व B12ला कोबाल्मिन असे म्हणतात. जीवनसत्व ई चे रासायनिक नाव काय? जीवनसत्व ई चे रासायनिक नाव टोकोफेरॉल होय. वांझपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो? वांझपणा व्हिटॅमिन ई च्या अभावामुळे येऊ शकतो. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होतो. गलगंड गॉयटर हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? गलगंड गॉयटर हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. हाडामधील कॅल्शियमची पातळी कोणती ग्रंथी नियंत्रित करते? हाडामधील कॅल्शियमची पातळी पॅराथायरॉईड ग्रंथी नियंत्रित करते. स्नायूच्या आकुंचनासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? स्नायूच्या आकुंचनासाठी पोटॅशियम हे खनिज आवश्यक आहे. त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? त्वचेला काळा रंग मेलॅनिनमुळे प्राप्त होतो. कोलेस्ट्रॉल हे काय आहे? कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे मेद फॅट आहे. प्रथिने कशापासून बनलेली असतात? प्रथिने ॲमिनो ॲसिडपासून बनलेली असतात. नॅचरल सिलेक्शनचा सिद्धांत कोणी मांडला? नॅचरल सिलेक्शनचा सिद्धांत चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडला. गुणसूत्रे कशाची बनलेली असतात? गुणसूत्रे DNA आणि प्रथिनाची बनलेली असतात. मानवी पेशीतील केंद्रकात किती जोड्या गुणसूत्रे असतात? मानवी पेशीतील केंद्रकात 23 जोड्या गुणसूत्रे असतात. DNAचा कार्यात्मक तुकडा म्हणजे काय? DNAचा कार्यात्मक तुकडा म्हणजे जनुक जीन्स होय. X आणि Y गुणसूत्रापैकी लिंग निश्चितीसाठी कोणते महत्त्वाचे आहे? X आणि Y गुणसूत्रापैकी लिंग निश्चितीसाठी Y हे गुणसूत्र महत्त्वाचे आहे. म्युटेशन उत्परिवर्तन सिद्धांत कोणी मांडला? म्युटेशन उत्परिवर्तन सिद्धांत ह्युगो दी वारिस या शास्त्रज्ञांनी मांडला. पहिला क्लोन केलेला प्राणी कोणता? पहिला क्लोन केलेला प्राणी डॉली मेंढी होय. रक्तगटाचे वारसा हक्क कोणी अभ्यासले? रक्तगटाचे वारसा हक्क बर्नस्टीन या शास्त्रज्ञांनी अभ्यासले. RNAमध्ये थायमिनऐवजी कोणता घटक असतो? RNAमध्ये थायमिनऐवजी युरॅसिल हा घटक असतो. एका पिढीतील गुणधर्म दुसऱ्या पिढीत कोणामार्फत जातात? एका पिढीतील गुणधर्म दुसऱ्या पिढीत जनुकाद्वारे म्हणजे जीन्सद्वारे जातात. वाळवंटातील वनस्पतीच्या पानांचे रूपांतर कशात होते? वाळवंटातील वनस्पतींच्या पानाचे रूपांतर काट्यामध्ये होते. सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते? सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड पिंपळ होय. क्लोरोफिलमध्ये कोणता केंद्रवर्ती धातू असतो? क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम हा केंद्रवर्ती धातू असतो. वनस्पतीच्या वयाचा अंदाज कशावरून लावला जातो? वनस्पतीच्या वयाचा अंदाज खोडावरील कड्यावरून ॲन्युलर रिंग्सवरून लावला जातो. कीटकभक्षी वनस्पती कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे कीटक खातात? कीटकभक्षी वनस्पती नायट्रोजन या घटकाच्या कमतरतेमुळे कीटक खातात. कांदा हा वनस्पतीचा कोणता भाग आहे? कांदा हा वनस्पतीचा रूपांतरित खोडाचा भाग आहे. केसर सॅफ्रॉन फुलाच्या कोणत्या भागापासून मिळवतात? केसर फुलांच्या कुक्षी म्हणजे स्टिग्मा या भागापासून मिळवतात. सूर्यफूल हे कोणत्या कुळातील आहे? सूर्यफूल हे ॲस्टेरेसी या कुळातील आहे. हळदीचा पिवळा रंग कशामुळे असतो? हळदीचा पिवळा रंग कुरकुमिनमुळे असतो. पेनिसिलिनचा शोध लावणाऱ्या फ्लेमिंगने कोणत्या कवकाचा वापर केला? पेनिसिलिनचा शोध लावणाऱ्या फ्लेमिंगने पेनिसिलियम नॉक्टॅक्टम या कवकाचा वापर केला. मानवी शरीरातील सर्वात वेगवान स्नायू कोठे असतात? मानवी शरीरातील सर्वात वेगवान स्नायू डोळ्यामध्ये असतात. मानवी शरीरातील सर्वात मोठे सांधे कोणते? मानवी शरीरातील सर्वात मोठे सांधे गुडघ्यामधील सांधे होय. रक्तदाब वाढण्यास काय म्हणतात? रक्तदाब वाढण्यास हायपरटेन्शन असे म्हणतात. रक्तदाब कमी होण्यास काय म्हणतात? रक्तदाब कमी होण्यास हायपोटेन्शन असे म्हणतात. घाम येणे ही शरीराची कोणती प्रक्रिया आहे? घाम येणे ही शरीराची तापमान नियंत्रण प्रक्रिया आहे.
मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी महाधमनी आओर्टा होय. शिरामध्ये कोणते रक्त असते? शिरामध्ये अशुद्ध रक्त CO2 युक्त रक्त असते. अपवाद कोणती शिर शुद्ध रक्त वाहून नेण्याचे काम करते? अपवाद फुफ्फुस शिर पल्मोनरी व्हेन ही शिर शुद्ध रक्त वाहून नेण्याचे काम करते. धमन्यामध्ये कोणते रक्त असते? धमन्यामध्येच म्हणजेच आर्टरीमध्येच शुद्ध रक्त ऑक्सिजनयुक्त रक्त असते. अपवाद कोणती धमनी अशुद्ध रक्त वाहून नेण्याचे काम करते? अपवाद फुफ्फुस धमनी पल्मोनरी आर्टरी ही धमनी अशुद्ध रक्त वाहून नेण्याचे काम करते. मधुमेहाचा शोध कोणी लावला? मधुमेहाचा शोध बेंटिंग आणि बेस्ट या शास्त्रज्ञांनी लावला. मानवी त्वचेचा वरचा थर काय म्हणून ओळखला जातो? मानवी त्वचेचा वरचा थर एपिडर्मिस म्हणून ओळखला जातो. डोळ्याच्या कोणत्या दोषामुळे दूरचे दिसत नाही? डोळ्याच्या निकटदृष्टिता मायोपिया या दोषामुळे दूरचे दिसत नाही. डोळ्याच्या कोणत्या दोषामुळे जवळचे दिसत नाही? डोळ्याच्या दूरदृष्टिता म्हणजेच हायपरमेट्रोपिया या दोषामुळे जवळचे दिसत नाही. मायटोकॉन्ड्रियाचा शोध कोणी लावला? मायटोकॉन्ड्रियाचा शोध रिचर्ड अल्टमन या शास्त्रज्ञांनी लावला. बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम लॅमार्क आणि टेवेरिनस या शास्त्रज्ञांनी वापरला. रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? रक्ताच्या कर्करोगाला ल्युकेमिया असे म्हणतात. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण सुमारे 65 ते 70% इतके असते. मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता? मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग दाताचे इनॅमल होय. पित्त बाईल शरीरात कुठे साठवले जाते? पित्त शरीरात पित्ताशय गॅलीब्लॅडरमध्ये साठवले जाते. सर्वात मोठा जिवंत पक्षी कोणता? सर्वात मोठा जिवंत पक्षी शहामृग होय. उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता? उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी वटवाघूळ होय. अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता? अंडी घालणारा सस्तन प्राणी प्लॅटिपस होय. मत्स्य वर्गातील प्राण्यांना श्वसनासाठी काय असते? मत्स्य वर्गातील प्राण्यांना श्वसनासाठी कल्ले गिल्स असतात. उभयचर प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असते? उभयचर प्राण्याचे हृदय 3 कप्प्याचे असते. मगरीचे हृदय किती कप्प्याचे असते? मगरीचे हृदय 4 कप्प्याचे असते. याला हे अपवाद आहे. शीतरक्ताचे प्राणी कोणाला म्हणतात? शीतरक्ताचे प्राणी ज्याच्या शरीराचे तापमान वातावरणानुसार बदलते त्याला शीतरक्ताचे प्राणी असे म्हणतात. उदाहरणार्थ साप. सर्वात बुद्धिमान सस्तन प्राणी मानवाव्यतिरिक्त कोणता? सर्वात बुद्धिमान सस्तन प्राणी मानवाव्यतिरिक्त डॉल्फिन होय. गांडूळ हा कोणत्या संघातील प्राणी आहे? गांडूळ हा ॲनेलिडा या संघातील प्राणी आहे. कीटकांना किती पाय असतात? कीटकांना 6 पाय असतात, 3 जोड्या. पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोण? पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईस जॉय ब्राउन होय. सिटी स्कॅनचे पूर्ण रूप काय? सिटी स्कॅनचे पूर्ण रूप कॉम्प्युटेड टोमोग्राफी होय. MRIचे पूर्ण रूप काय? MRIचे पूर्ण रूप मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग होय. सोनोग्राफीमध्ये कोणत्या लहरीचा वापर होतो? सोनोग्राफीमध्ये अल्ट्रासोनिक लहरीचा वापर होतो. रक्तगट RH फॅक्टर कशावरून नाव दिले आहे? रक्तगट RH फॅक्टर हे रिसस या माकडावरून नाव दिले आहे. मानवी शरीरातील नखे आणि केस कशाचे बनलेले असतात? मानवी शरीरातील नखे आणि केस केरोटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. केराटीन या प्रथिनांचे. कोबाल्ट 60चा वापर कशाच्या उपचारासाठी होतो? कोबाल्ट 60चा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी होतो. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO मुख्यालय कोठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. अल्झायमर हा आजार शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? अल्झायमर हा आजार शरीराच्या मेंदू या अवयवाशी संबंधित आहे. हिपॅटायटिस म्हणजे काय? हिपॅटायटिस म्हणजे यकृताची सूज होय. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक एड्स दिन कधी असतो? जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर रोजी असतो. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी असतो.
जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी असतो. कर्करोग दिन कधी असतो? कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी असतो. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी मज्जापेशी म्हणजेच न्यूरॉन होय. रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवणाऱ्या रसायनाला काय म्हणतात? रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवणाऱ्या रसायनाला हिपॅरिन असे म्हणतात. मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी पीयूषिका म्हणजेच पिट्युटरी ग्लँड होय. जीवाणूचा शोध कोणी लावला? जीवाणूचा शोध अँटोनी व्हॅन ल्युएनहोक या शास्त्रज्ञांनी लावला. विषाणूचा शोध कोणी लावला? विषाणूचा शोध इव्हानोव्स्की या शास्त्रज्ञांनी लावला. सजीवांच्या द्विनाम पद्धतीचा शोध कोणी लावला? सजीवांच्या द्विनाम पद्धतीचा शोध कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी लावला. अमिबा हा कोणत्या संघात मोडतो? अमिबा हा प्रोटोझोआ आदिजीव या संघात मोडतो. स्पंज हे कोणत्या संघातील प्राणी आहेत? स्पंज हे पोरीफेरा या संघातील प्राणी आहेत. जळू लीच कशाच्या साहाय्याने हालचाल करते? जळू लीच स्नायू आणि शोषक सकर्सच्या साहाय्याने हालचाल करते. कोळी स्पायडर हा कोणत्या वर्गात येतो? कोळी स्पायडर हा ॲनेलिडा या अष्टपाद या वर्गात येतो. प्राणी जगातील सर्वात मोठा संघ कोणता? प्राणी जगातील सर्वात मोठा संघ आर्थ्रोपोडा संधिपाद संघ होय. मऊ शरीर असलेल्या प्राण्यांना उदाहरणार्थ गोगलगाय कोणत्या संघात ठेवले जाते? मऊ शरीर असलेल्या प्राण्यांना म्हणजेच उदाहरणार्थ गोगलगाय यांना मोलुस्का मृदुका या संघात ठेवले जाते. तारामासा स्टारफिश हा कोणत्या संघाचा भाग आहे? तारामासा स्टारफिश हा इकायनोडर्मॅटा कंटकचर्मी या संघाचा भाग आहे. गायीच्या दुधाचा पिवळा रंग कशामुळे असतो? गायीच्या दुधाचा पिवळा रंग कॅरोटीनमुळे असतो. पक्षी वर्गातील प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असते? पक्षी वर्गातील प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते. लढा किंवा पळा हे संप्रेरक कोणते? लढा किंवा पळा हे संप्रेरक ॲड्रेनालिन होय. पुरुषामधील मुख्य लैंगिक संप्रेरक कोणते? पुरुषामधील मुख्य लैंगिक संप्रेरक टेस्टोस्टेरॉन होय. स्त्रियांमधील मुख्य लैंगिक संप्रेरक कोणते? स्त्रियांमधील मुख्य लैंगिक संप्रेरक इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन होय. दूध निर्मितीसाठी कोणते संप्रेरक जबाबदार असते? दूध निर्मितीसाठी प्रोलॅक्टिन हे संप्रेरक जबाबदार असते. घड्याळाप्रमाणे शरीराचे चक्र बायोलॉजिकल क्लॉक कोणती ग्रंथी नियंत्रित करते? घड्याळाप्रमाणे शरीराचे चक्र म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक पिनियल ग्रंथी नियंत्रित करते. घसा बसणे किंवा गलगंड होणे हे कोणत्या शरीराच्या बिघाडामुळे होते? घसा बसणे किंवा गलगंड होणे हे थायरॉईड या ग्रंथीच्या बिघाडामुळे होते. कॅल्शियमच्या शोषणासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? कॅल्शियमच्या शोषणासाठी व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व आवश्यक आहे. हाडाच्या वाढीसाठी कोणते संप्रेरक आवश्यक आहे? हाडाच्या वाढीसाठी सोमॅटोस्ट्रोपिन STH हे संप्रेरक आवश्यक असते. मूत्रपिंडाच्या वर कोणती ग्रंथी असते? मूत्रपिंडाच्या वर ॲड्रिनल अधिवृक्क ग्रंथी असते. स्वादुपिंडातील कोणत्या पेशी इन्सुलिन तयार करतात? स्वादुपिंडातील बीटा पेशी इन्सुलिन तयार करतात. दुधाचे दह्यात रूपांतरण करणारे जीवाणू कोणते? दुधाचे दह्यात रूपांतरण करणारे जीवाणू लॅक्टोबॅसिलस होय. पावाच्या निर्मितीत कशाचा वापर केला जातो? पावाच्या निर्मितीत ईस्ट किण्वचा वापर केला जातो. प्रथम मानवनिर्मित इन्सुलिनचे नाव काय होते? प्रथम मानवनिर्मित इन्सुलिनचे नाव ह्युम्युलिन होते. बीटी कॉटनमध्ये बीटीचा अर्थ काय? बीटी कॉटनमध्ये बीटीचा अर्थ बॅसिलिस थुरिन्जिन्सिस होय. प्रतिजैवकाचा अँटीबायोटिक्स परिणाम कशावर होत नाही? प्रतिजैवकांचा परिणाम विषाणू म्हणजेच व्हायरसवर होत नाही. विषाणूमध्ये काय आढळते? विषाणूमध्ये DNA किंवा RNA आढळते. दोन्ही एकत्र आढळत नाहीत. टोबॅको मोझॅइक व्हायरस TME कशाशी संबंधित आहे? टोबॅको मोझॅइक व्हायरस तंबाखूच्या रोपाशी संबंधित आहे. दुधाचे पाश्चरायझेशन कोणी शोधले? दुधाचे पाश्चरायझेशन लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी शोधले. अमिबामध्ये प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? अमिबामध्ये प्रजनन द्विविखंडन म्हणजेच बायनरी फ्युजन पद्धतीने होते. हायड्रामध्ये प्रजनन कसे होते? हायड्रामध्ये प्रजनन मुकुलायन बडिंग या पद्धतीने होते.
सर्वात मोठी पाने असणारी वनस्पती कोणती? सर्वात मोठी पाने असणारी वनस्पती व्हिक्टोरिया रिजिया होय. कळलावी हे काय आहे? कळलावी हे एक औषधी वनस्पती आहे. पिनसपासून काय मिळवले जाते? पिनसपासून टर्पेंटाईन तेल मिळवले जाते. वनस्पतीमधील श्वसन कोणामार्फत होते? वनस्पतीमधील श्वसन पर्णरंध्रे म्हणजेच स्टोमॅटोमार्फत होते. सफरचंदाचा कोणता भाग खाण्यायोग्य असतो? सफरचंदाचा पुष्पासन थॅलॅमस हा भाग खाण्यायोग्य असतो. लवंग वनस्पतीचा कोणता भाग आहे? लवंग वनस्पतीचा फुलाची कळी हा भाग आहे. कापूस कशापासून मिळतो? कापूस बियापासून मिळतो. रबर कोणत्या झाडाच्या चिकापासून मिळते? रबर हेविया ब्रासिलियन्सिस या झाडाच्या चिकापासून मिळते. सिन्कोना झाडाच्या सालीपासून कोणते औषध मिळते? सिन्कोना झाडाच्या सालीपासून क्विनाइन मलेरियासाठी औषध मिळते. हवेतील नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू कोणते? हवेतील नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू रायबोझियम होय. मानवी शरीरात सर्वात जास्त आढळणारे तत्व कोणते? मानवी शरीरात सर्वात जास्त आढळणारे तत्व ऑक्सिजन होय. कॅलरी हे कशाचे एकक आहे? कॅलरी हे एक ऊर्जेचे एकक आहे. 1 ग्रॅम मेदापासून फॅटपासून किती ऊर्जा मिळते? 1 ग्रॅम मेदापासून म्हणजेच फॅटपासून 9.3 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी कशाची गरज असते? शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची गरज असते म्हणजेच प्रथिनांची. कर्बोदकाचे रूपांतर शरीरात कशात होते? कर्बोदकाचे रूपांतर शरीरात ग्लुकोजमध्ये होते. अतिमद्यपानामुळे शरीराचा कोणता अवयव निकामी होतो? अतिमद्यपानामुळे शरीराचा यकृत हा अवयव निकामी होतो. हाडामध्ये कोणता घटक सर्वात जास्त असतो? हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फेट हा घटक सर्वात जास्त असतो. जास्त प्रथिनांच्या सेवनाने कोणता आम्ल शरीरात वाढतो? जास्त प्रथिनांच्या सेवनाने शरीरात युरिक आम्ल शरीरात वाढते. रक्तात युरिक ॲसिड वाढल्याने कोणता आजार होतो? रक्तात युरिक ॲसिड वाढल्याने सांधेदुखी गाऊट हा आजार होतो. घेरा स्कर्वी रोगाचे लक्षण काय आहेत? घेरा स्कर्वी रोगाचे लक्षण हिरड्यातून रक्त येणे होय. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.